आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं. बाजारातून 1 किलो कैऱ्या घेतल्या आणि त्या तिथंच फोडून आणल्या आणि मग त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं 1 दिवस पूर्ण. आणि आता ते गाळून घेते आणि थोडा वेळ फोडी सुकायला ठेवते. हे बघा पाणी आहे ना, हे पाणी काढून टाकायचं आहे. आणि कैऱ्या कैरीच्या फोडी सुकायला ठेवते थोडा वेळ फॅनच्या खाली. आणि आता आपण मसाल्याची तयारी करू. चला. हे साहित्य: मीठ, लाल तिखट, तेल, धने, मोहरीची डाळ आणि मेथी दाणे, 1 चम्मच सोप आणि 1 चम्मच जिरा. आणि मी तेल ठेवलं कारण की हे थंड करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, म्हणून आधीच तेल तापायचं. मेथी आणि धने भाजून घेते. आता सोप आणि जिरे भाजून. आता आपण मोहरीची डाळ भाजून घेऊ. जास्त नाही भाजायची. हे आपण मिक्सरमधून असं जाडसर बारीक करू. हे साहित्य जाडसर बारीक केलं. हे ते बारीक केलेलं जाडसर. अर्धी डाळ अख्खी राहू दिली आणि अर्धी जाडसर बारीक केली. आणि हे गरम केलेलं तेल आहे ना, यामध्ये मोहरीची डाळ टाकते, मीठ टाकते, 2 चमचे मीठ टाकते आणि लाल तिखट टाकते, 2 चमचे टाकते. हिंग पण यामध्येच टाकते. यामध्येच हा मसाला पण टाकून देते. हा मसाला आहे ना त्यामध्येच टाकते. आणि हे मोहरीची अर्धवट केलेली डाळ, हळदीची आठवण नव्हती, हळद पण टाकते. आता हे बघा हळद, तिखट, मीठ, मोहरीची डाळ आणि तो मसाला आणि हिंग हे सगळं यामध्ये टाकून मिक्स करून या फोडी यामध्ये टाकते. पोळी यामध्ये टाकल्या आणि हा मसाला यामध्ये मिक्स करते. मस्त झालं. खाली मसाला आहे हे बघा. मिक्स केलं पूर्ण की दाखवते मग तुम्हाला. छान दिसते बघा. यामध्ये जर तेल कमी पडलं ना तर तेल टाकायचं, नाहीतर हे खराब होते लोणचं. तेल थोडं गरम करून थंड करून मग टाकायचं यामध्ये. चालेल बघा कशी टेस्ट होते. तर